श्री गुरु दत्तात्रय जयंती घरच्या घरी कशी साजरी करायची याची माहिती घेऊया। स्नानादी कर्मे उरकून पूजा साहित्य घेऊन आसनवरती देवासमोर बसून हातामध्ये फूल अक्षता पाणी घेऊन आपले नाम कुल गोत्र उच्चारून सद्गुरु प्राप्ती आणि परमार्थ लाभ यासाठी आपण ही दत्तात्रय पूजा करत आहोत याचा संकल्प सोडायचा। त्यानंतर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला माला कमंडलू धर हा ध्यान मंत्र म्हणून दत्तमूर्तीवरती अक्षता व्हायच्या। या अक्षता वाहताना सद्गुरु दत्तात्रयांना या मूर्तीमध्ये आवाहित करायचं। त्यानंतर पहिल्यांदा शुद्ध पाण्याने स्नान, त्यानंतर पंचामृत आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आणि त्यानंतर थोड्याशा कोमट पाण्यामध्ये फुलांच्या पाकळ्या आणि थोडंसं अत्तर घालून पुरुष सुक्त, रुद्र किंवा हे तुम्हाला काही येत नसेल तर सद्गुरु दत्तात्रयाय नमः म्हणून मंगलाभिषेक घालायचा। त्यानंतर दत्तात्रय मूर्ती पुसून स्वच्छ करून पाटावरती ठेवून घ्यायची। त्यानंतर श्री गुरूंना कापसाचे आणि इतर वस्त्र अर्पण करायचे। श्री गुरूंना फुलांच्या माळा घालायच्या, त्यांना गंध लावायचं, बेल, तुळशी आणि इतर फुले व्हायची। यानंतर बिल्वपत्र, तुलसीपत्र, फुलं यांनी दत्तात्रय अष्टोत्तर शतनामार्चन करायचं आणि त्यानंतर नैवेद्य, आरती आणि प्रदक्षिणा।